कोरेगाव शहरातील जिल्हा परिषद शाळांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार हनुमंतराव जगदाळे सर्व शाळांची केली पाहणी। कोरेगाव शहरात नगरपंचायत अस्तित्वात असली तरी शहरातील पूर्वीपासून सुरू असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या तातडीने सोडवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव जगदाळे यांनी पुढाकार घेतला आहे। आमदार महेश शिंदे व जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी शाळांची जबाबदारी सोपवल्यानंतर जगदाळे यांनी सलग 2 दिवस शहरातील 5ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची पाहणी केली। यावेळी स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांशी चर्चा करून शाळांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या। गुरुवारी सकाळी जगदाळे यांनी लक्ष्मीनगर प्राथमिक शाळा, उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 तसेच सुभाषनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली। यावेळी माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, सुनीलदादा बर्गे, नगरसेवक राजेंद्र वैराट, संतोष काका बर्गे, आमदार महेशदादा शिंदेसाहेब, विचार मंचचे पदाधिकारी बाबा दुबडे, किरण देशमुख यांच्यासह मुख्याध्यापक व शिक्षकांनी जगदाळे यांचे स्वागत केले। जगदाळे यांनी दोन्ही शाळांची बारकाईने पाहणी करत वर्गखोल्या, संरक्षक भिंत, स्वच्छतागृह तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक सुविधांची सविस्तर माहिती घेतली। शाळांच्या आवश्यक कामांची प्राधान्यक्रमाने यादी करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ती तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले। जयवंत पवार यांनी लक्ष्मीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवारात सुसज्ज हॉल बांधून देण्याची आवश्यकता व्यक्त केली। राजेंद्र वैराट यांनी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली। यावेळी सुनीलदादा बर्गे म्हणाले की जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा चांगला असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात आहे। या शाळा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असल्या तरी नगरपंचायतीच्या माध्यमातून तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी शाळांना सहकार्य केले जाते। मात्र शाळांचे काही प्रमुख प्रश्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनच सोडवणे आवश्यक आहे। जगदाळे यांनी शाळांचे पालकत्व स्वीकारले असल्याने ते निश्चितपणे न्याय देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे, उपाध्यक्ष राजू भैया भोसले, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती तेजस्विनी कदम तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करून शाळांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे हनुमंतराव जगदाळे यांनी सांगितले। गरीब व गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत तसेच त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील अशी ग्वाहीही त्यांनी दिली। कोरेगाव शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे प्रश्न लवकरात लवकर संपुष्टात आणून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या व दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्याने काम केले जाईल असा शब्द जगदाळे यांनी दिला। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 येथे मुख्याध्यापक अविनाश खाडगे, शिक्षिका वनमाला अडसूळ, मुस्कान आतार आणि ऋतुजा बोडके यांनी जगदाळे यांचे स्वागत केले। सुभाषनगर प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक संजय मोहिते, शिक्षिका वैशाली बागाव, विजयकुमार भुजबळ, सारिका टंगसाळे, कोरेगाव शिक्षक संघाचे अध्यक्ष अरुण घोरपडे यांनी जगदाळे यांचे स्वागत केले। साहेब स्वागत आहे दादा केंद्र बसले मॅडम आणि आता कसा पाडे कुठे येते तुम्हाला मन कर सात हा तिसरी तिसरीला 19 यांना हेच लिहायला हेच आपल्या पुढच्या वर्गाला नाही 25, 26, 34 आहेत ती बँक आहेत पण ते त्यांना ते छोटे बँक आहेत।
नाही ही इमारत चांगली आहे. पलीकडची आपली एक साहेब चटकोनी इमारत आहे ती घरची पूर्ण. आता आपण ते वेगवेगळे चार दोन तीन इथे 4 आणि 5 इमारत नसल्यामुळे अजून 4 मिनिटं नाही. वरती एक हॉल बांधायचा आहे ते पण रस्ते द्या ना. ऐका तुमचं काय आहे ते द्या. आता निधी तेवढं येईल तेवढं का आणू चालेल. कुठल्या वर्षात आणू पण आणू ना काय आणून काय कुठं तुमची गेला आणून गेला दादा बोलवलं दादा तिथनं निघताना फोन केला बंद राहील. पाडं कुठं येते ते पाठी किती मिनिट पाठी? हा? 20 मिनिट आहेत ना? म्हणून दाखव कोण म्हणते विचार ना? विचार ना की पाठ. मला येते का किती खर्च येतो हा तर म्हण 15 तो स्क्रीनवरती आम्ही व्हिडिओ वगैरे एखाद्या मुलांना दाखवायला अशा LCD आपल्याला 2-3 गरज आहे. त्याचे 2 मिनिटात नाही बाकी शाळेची वस्तू काय तू वाटतं तुम्हाला विषय जिल्हा परिषद सदस्य दादा आणि आमचे मार्गदर्शक या नगरीचे उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक सुनील दादा, आमच्या केंद्र प्रमुख भोसले मॅडम, आमचे केंद्र प्रमुख सन्माननीय पवार साहेब आणि आपण सर्वजण. मला फक्त 2 मुद्द्यांकडे आपलं दादा लक्ष वेधायचे आमच्या सगळ्या 5 शाळांच्या वतीनं. पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करतो कोरेगावातल्या शाळांच्या वतीनं की गुणवत्ता कक्षाच्या मिटिंगमध्ये आम्ही आमच्या शाळांची समस्या मांडली आणि तुम्ही शब्द दिलाय की मी 1 आठवड्याच्या आत सगळ्या शाळांच्या प्रत्यक्ष जाऊन समस्या ऐकून घेतो. काल आमच्या बनसोडे मॅडम लक्ष्मी त्यांनी सांगितलं की त्यांच्या 24 वर्षाच्या कालावधीत एखाद्या जिल्हा परिषद सदस्याने स्वतः येऊन प्राथमिक शाळांमध्ये समस्या जाणून घेण्याची त्यांच्या नोकरीची पहिलीच वेळ आहे. माझाही 28 वर्षातला दादा हा अनुभव आहे. आमच्या सगळ्या शाळांच्या वतीनं तुमचं पहिल्यांदा आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. आणि आमच्या 2 समस्या प्राधान्यक्रमानं आता सुनील दादांच्या साक्षीने सांगतो. आमच्या शाळांना लाईट बिल जास्त येते, संगणकाचा वापर, अंधाऱ्या दिवस असेल, सूर्यप्रकाश भरपूर नसेल तर दिवसभर लाईट चालू ठेवावे लागतात, कारण भरपूर सूर्यप्रकाश मुलांना पाहिजे किंवा उजेड पाहिजे. त्यामुळे लाईट बिल भरूनसाठी येतं. त्याचा एक प्रश्न आपण तुमच्या पातळीवर होतोय का बघायचं. आणि तुमच्या हातातली एक दादा गोष्ट सांगतो, आम्हाला दरवर्षी 1,00,000-1.25 लाखाचं पेंडिंग नगरपालिकेच्या टॅक्सचं बिल येते. तो आपण एका ठरावानं जिल्हा परिषद शाळांचा माफ करू शकता. तो तुमच्या हातातला विषय आहे, तो आपण करावा अशी मी अगदी मनापासून सगळ्या 5 शाळांच्या वतीने विनंती करतो. आणि दादा तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ज्याप्रमाणे वृषल यारून घोरपडे यांनी कुमठी शाळेतून जिल्हा परिषदेसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रस्ताव सादर केलेला आहे, त्याचप्रमाणे या शाळेतून आमच्या केंद्रातले तंत्रस्नेही शिक्षक विजयकुमार भुजबळ यांनी सर्वसाधारणमधून प्रस्ताव सादर केलेला आहे. आणि आपला परवा जो विषय झाला, बागा मॅडमनी विशेषमधून कला क्रीडामधून प्रस्ताव सादर केलेला आहे. दोघांचंही काम वाखाणण्याजोग आहे. तुमची भेट झाली, प्रस्ताव दिलाय तर योग्य कोरेगाव तालुक्याला गुणांक न्याय मिळावा आणि विशेष पुरस्कारामध्ये कोरेगाव तालुक्याचा प्राधान्यानं विचार करावा अशी मी तुम्हाला आमच्या सगळ्या शिक्षकांच्या वतीने विनंती करतो. आणि सर्वसाधारण पुरस्कारामध्ये सुद्धा गुणवत्तेला योग्य तो आपण न्याय देणारच आहात, द्यालच अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सगळ्या शाळांच्या वतीने आपल्या सगळ्या सन्माननीयांचा आभार मानतो आणि थांबतो. त्याची गुणवत्ता विकासची मीटिंग दादांच्या मार्गदर्शनाखाली झाली होती. तेव्हा मी पहिल्यांदा उपस्थित राहिले. त्यांचा जो म्हणजे विचार करणं किंवा हे बर्गे दादांना पण मी बोलताना ऐकलं. तर या सगळ्या गोष्टीतून तुमची जी शाळांविषयीची तळमळ दिसून आली.
तर ती अतिशय खरंच वाखण्याजोगी आहे. आणि या केंद्राचे केंद्रप्रमुख या नात्याने आता तुम्ही तर लक्ष देणारच आहात आणि पाठपुरावा होऊन ह्या गोष्टी सगळ्या ज्या समस्या आहेत आमच्या या सुटाव्यात आपल्याकडून. आणि यासाठी मी आपल्याकडं विनंती व्यक्त करते. मला प्रोटोकॉल वाटायचं वाटते. आणि दादांनी प्रत्येक ठिकाणी फोन केले. लक्ष्मीनगरमध्ये आपण केला. नाही ते काका होते. महेश केला. जिल्हा परिषदेचे दर 2 महिन्याला का महिन्याला 3 महिन्यांनी एकदा मीटिंग आहे. जिल्हा परिषदे गटात सगळ्या शाळा खाजगी सरकारी शाळांची मीटिंग घ्यायची आणि गुणवत्तावाढी शाळेच्या नाही असू द्या सर्व शाळांचा याचा प्रस्ताव द्या. आपण प्रियता घेऊन सुद्धा मॉडेल स्कूल असल्यामुळे एक संगणक काम आहे. म्हणजे अजून आपल्याला 4ची गरज आहे. आता सध्या 4 दुरुस्त आहे. 16 लाख आपल्याला पडलेले त्याची वर्कआउट झालं ते काम चालू झालं दुरुस्तीचं. पण त्याचबरोबर आता हे तुम्ही म्हणताय तसं प्रस्ताव 4 कोटींचा दुरुस्तीला काय आहे? मॉडेल स्कूल असल्यामुळे फरशी जेडपी ठरवून दिलाय. त्या पद्धतीने ती फरशी बसली पाहिजे, तो दरवाजा बसला पाहिजे, ती खिडकी स्लायडिंगची बसली पाहिजे, रंग आहे तोच दिला पाहिजे. मॉडेल स्कूलला दिले त्या पद्धतीने केलं पाहिजे. म्हणजे आपली मॉडेल स्कूलमध्ये शाळांची निवड झालेली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण आहे. दुसरी महत्त्वाची काल डेप्युटी शिवगावडे साहेबांच्याकडून मी समस्या मांडली. आपल्या नगरपंचायत शाळेंचा म्हटलं असा प्रॉब्लेम आहे. आता काल तिने SBM मधनं काहीतरी शौचालय मंजूर शाळेला करून देणार आहे. SBM खेड्यात आलो हो ना. खेड्यातच की मग म्हटलं तेच आपल्या नगर ते म्हटले तुम्हाला आम्हाला देता येत नाही, तुम्ही नगरपंचायतीमध्ये येता. मग आता नगरपंचायतचा विषय आता दादांच्याकडे आहे. दादाने आम्हाला या ठिकाणी शौचालयाची कशी आवश्यकता आहे मुला म्हणून ते एक बघा नगरपंचायतीमध्ये बसले तर आणि कसं मॉडेल स्कूलला प्राधान्य तुम्ही मिटिंगला सदस्य आहेत नाही आमची त्यांची बऱ्याचदा या विषयावर चर्चा झाली की यामध्ये शासनानं नगरपंचायतच्या 105 महाराष्ट्रामध्ये एकत्रित तालुका मुख्यालय त्या नगरपंचायती केल्या. तेवढ्याच नगरपंचायतीच्याकडं झेडपी शाळा आणि अंगणवाडी वर्ग नाही झाले. हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे हा काय छोटा प्रश्न आहे. त्यामुळे आम्हाला इथे निधी टाकता येत नाही. आमच्याकडे आता आमदार साहेबांच्या माध्यमातून कोरेगाव शहरात 500-600 कोटी रुपयाचा निधी आलाय. मग ह्या शाळा आम्ही किती चांगल्या केल्या असतात. प्रत्येक शाळेत किती 5-6 शाळा आहेत शहरामध्ये 5 आहेत नाही 5 शाळामध्ये 50-50 लाख रुपये टाकले असते तरी बाकीच्या ज्या गरजा आहेत तुम्हाला झेडपीनं बाकीची मदत केली असेल बाकीचे आम्ही केले असते. पण परिस्थिती अशी की आम्ही निधी असून तुम्हाला टाकू शकत ही टेक्निकली अडचण आहे. ते शासन दरबारी दादांच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून इमारतीचं लाव मार्गी फक्त तुम्ही काय करणार SBM आहे का नाही ती आता आम्हाला टाका येत नाही. तो निधी आमच्याकडून येतो. सांडपाणी व्यवस्थापन ही स्वच्छता ही त्याच्या तिथे. तर तुम्ही काय करा तुमचं हिंची लावा आम्ही येतो. मागणी केली पाहिजे त्यांची शिवशी मागणी करू नका. आलं द्या बरं तुमची इथं स्वच्छता राखली पाहिजे. शाळा इथे तुमची हे बाकीच्या रूमपेक्षा स्वच्छता ग्रह चांगलाच नाही. इथे काय झालं माहिती आता ग्रामपंचायती काय करणार आहे. मुली बिली आहेत आता ग्रामपंचायती मॉडेल काय करणार आहे सार्वजनिक शौचालय मागणार आहे आणि ती शाळेत घेणार आहे. तसं तुम्ही एखाद्या नगरात सार्वजनिक शौचालय शाळेत घेता येते का बघा. हात चालेल सार्वजनिक शौचालय घ्यायचं आणि शाळेत पण आहेत ना. तर आता ते आपल्याला बक्षीस वगैरे पैसे पण शिल्लक असावे. तर मग ते काय करावं लागेल इस्टिमेट वगैरे करून हां हां म्हणजे शाळेतले भुजबळ सर म्हणून की तुम्हाला भेटायला येते. तुम्ही नगरपालिकेची होणार भेटा. ठीक ते म्हणले ते एक माणूस जोडून द्या इस्टिमेट करता येते म्हणजे सार्वजनिक लाईट बिलाचं काय लाईट बिल असं अध्यक्ष की आपल्या 5 शाळेची 2 मुद्दे तुमचं झाले झाली गाडी घ्या मॅडम काय घेतो तुम्ही घे मॅडम मॅडम फोटो काय घेतात फोटो आपला फोटो अशी काय करतात त्यांचं शूटिंग आहे. प्रस्ताव द्यावा साफ
आवश्यक आहे शाळेला. त्यासाठी 15 ऑगस्टच्या निमित्ताने दिली शाळेला 2 फॅन आपल्याला दिले. त्यामुळं सहकार्य नेहमी शाळेला असते. बोर्डच्या मागणीमध्ये सक्रिय त्यांचा पुढाकार होता. सगळ्यांना फोटो घेऊ. अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदच्या शाळा 5 शाळा आहेत आपल्या नगरपंचायतीच्या. त्यांच्या काय शाळा ती गळती म्हणजे स्लॅबमधनं पाणी गळती होत्या, ज्या अडचणी आहेत किंवा तिथं कंपाऊंड नाही त्याला, कुठं फरशी तुटली आहे, कुठं वर्ग कमी आहे. त्याचा या जिल्हा परिषदच्या मार्फत आमच्या ज्या अडचणी आहेत त्या आम्ही मागून निदर्शनात आणून आमच्या अध्यक्ष मॅडमच्या आमच्या प्रियाताई शिंदे यांच्या निदर्शनात आणून देऊन त्याची कामाची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि ह्या महिन्यात 2 महिन्यात तो प्रस्ताव द्या त्याचा आम्ही आपण मंजूर करून देतो. जिल्हा परिषद तुमच्या पाठीशी सहकार्य